नमस्कार. आज आपण डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अतिशय मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक आणि अतिशय रुचकर अशी एक रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते आता आपण बघू. तर ही पौष्टिक आणि रुचकर रेसिपी बनवण्यासाठी इथे मी तांदूळ घेतले 1 वाटी, त्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि अगदी अर्धा चमचा आपण यात मेथीदाणे घालणार आहोत. थोडक्यात आपल्याला इडलीसाठी जे बॅटर आपण तयार करतो किंवा जे मिश्रण तयार करतो तसं हे आपल्याला तीनही घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर बघा 2-3 पाण्याने हे तांदूळ आपण अगदी स्वच्छ धुवून घेतलेत. त्यानंतर यात आपण 2 ते 3 पट पाणी घालून झाकण ठेवून आता हे 5 ते 6 तास आपल्याला भिजवून घ्यायचे. मात्र वेळ नसेल तर 2-3 तास भिजवले तरीही चालेल. तर बघा डाळ तांदूळ भिजवून झालेले आहेत आणि आता आपण याचं वाटण तयार करून घेऊ. तर आपण थोडंसं पाणी घालून याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचे. अगदी आपण इडलीसाठी जे वाटण तयार करतो तसं बारीक करायचे. तर आपण सर्व डाळ तांदूळ वाटून घेतले आणि त्यात आणखी थोडंसं पाणी घालून थोडंसं सैलसर हे पीठ तयार करून घेतलं आहे आपण. तर बघा साधारण इतपत आपल्याला हे पीठ सैलसर पाहिजे. साधारण डोसा इतकं आपण हे पीठ सैल करून घेतले. आता त्यात गाजर, काकडी, कोबी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून घेतली आहे आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला थोड्याशा अगदी तेलावर फोडणी घालून त्या हलक्याशा परतून घ्यायच्या आहे. तर गॅस ऑन केला आहे. कढई ठेवून त्यात थोडंसं अगदी तेल घातलं आहे आपण आणि त्यानंतर त्यात आपण मोहरी, जिरं दोन्ही फोडणीला घातले. त्यानंतर हिरवी मिरची जी कट करून घेतली ती घालायची आहे आणि एक एक करून सर्व भाज्या आपण यात घालून घेणार आहोत. तर आपण कांदा घातला आहे, अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यात टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. अगदी ह्या भाज्या आपण कच्च्या जरी घातल्या त्यात तरीही चालेल. मात्र छोट्या मुलांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी जर द्यायचं असेल तर थोड्याशा हलक्याशा परतून घेतल्या तर त्या पचायला आणखी सोप्या होतील. आणि अशा पद्धतीने सर्व भाज्या, कोथिंबीर आपण यात घालून घेतली आणि आता चवीनुसार आपल्याला यात मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर ह्या सर्व भाज्या आपण मिक्स करून घ्यायच्या आहे. गॅस ऑफ करायचा आहे. आता ह्या सर्व भाज्या आपण थंड होऊ देऊ आणि त्यानंतर आपण जे डाळ तांदळाचं जे मिश्रण तयार केलं आहे किंवा पीठ तयार केलं आहे तर त्यामध्ये देखील आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मात्र भाज्यांमध्ये देखील आपण मीठ घातले हे लक्षात घ्यायचं आहे आणि आता थंड झालेल्या सर्व भाज्या आपल्याला ह्या पिठामध्ये काढून घ्यायच्या आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला तिखट किती प्रमाणात आवडतं किंवा छोट्या मुलांना द्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून थोडंसं त्यात आपण तिखट वाढवलं तरी चालेल. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस ऑन करून त्यावर आपण तवा घातला आहे आणि अगदी थोडंसं आपण तेल लावलेलं आहे आणि त्यावर आपल्याला छोटे छोटे डोसे लावून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे. बघा अगदी थोड्याशा तेलावरती हे डोसे तयार होतात. शिवाय वरतून क्रिस्पी आणि आतमध्ये अतिशय मऊ असतात. अगदी दिवसभरसुद्धा टिफिनसाठी अगदी छान राहतात. आता हे जे काही डोसे आहेत तर हे आपण कुठल्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा अगदी तसेही खाल्ले तरी ते चवीला अतिशय छान लागतात. शिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि खूप सारे व्हिटॅमिन्ससुद्धा आपल्याला मिळतात. तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. आपण देखील नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.